मंत्राला सुरुवात करणार आहे का? सर्वांना गायत्री मंत्र येतो की नाही? हो. हां. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो वसुते लक्ष्मी सरस्वती नर्मदे तु गोविन्दं रोज सकाळी उठल्यावर आपल्या तळहातांना नमस्कार करायचा. बघा आजच्या बालसंस्कार वगैरे आपण सुरुवात करू. देवीला प्रार्थना करायची आहे ते आपण आता प्रार्थना केली त्याप्रमाणे. नंतर करपूजन केलं आपण. आणि का करायची असते तर आपण रात्रभर झोपलेला असतो. झोपताना सर्व शरीर आपलं सर्व आपलं कुठल्या क्रिया आपल्या चाललेल्या नसतात. तर मग त्यासाठी आपल्या त्या क्रिया सुरू होण्यासाठी बघा तुम्ही जर अचानक एखादी वेळेस उठले तर तुम्हाला चक्कर येऊ शकतो नाही का नाही. कुठल्याही घाईने पडू शकतो आपण. तर त्यासाठी आपल्याला या शरीरामध्ये अवयवांची हालचाल झाली पाहिजे. म्हणून आपल्याला हे सर्व उठल्यानंतर ही प्रार्थना वगैरे जे करतो आपण तर त्यातनं आपल्या शरीराला चालना मिळते. त्यानंतर आई वडिलांचे दररोज आपण दर्शन घ्यायचं. हां कोण कोण पाय पडतं दररोज आई वडिलांचं? सर्वांनी करायचंय. आणि रोज सकाळी उठल्यानंतर दात वगैरे सर्व घातल्यानंतर तुम्ही काय करायचे 5 ते 7 तुळशीचे पानं खायचे. खातात का? नाही नेहमीच खायचं. आणि 1 ग्लास पाणी प्यायचं त्यावरती. आलं का लक्षात? तुम्हाला वाटतं तर अर्धा ग्लास पिऊ शकतात तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार पण 1 ग्लास पिला पाहिजे. ठरवून दिलेली नित्यसेवा. नित्यसेवा म्हणजे काय? आपल्याला बालसंस्कारमध्ये जे सांगितलं असेल तर ते मंत्र आपण ते म्हणायचे. समोर देवाजवळ बसून म्हणायचे. आणि ते मंत्रांचं आपण जर ध्यान केलं तर आपल्याला फ्रेश असतो. त्यानंतर वर्गात शिकवलेले योगासने आपल्याला सकाळी करायचे. शरीर तंदुरुस्त असलं पाहिजे. शरीर चांगलं असलं तर सर्व लोक आपल्याला किती छान आहे हा बाळ असं विचारतात ना. बाळ किती छान आहे तो असं म्हटलं जातं. आणि मग आपण जर शारीरिक दृष्टिकोनाने कमी असेल तर तुम्ही विचार करता. तशा प्रकारे आपल्याशी बोलतात. आई वडील भाऊ गुरुजन यांना मान द्यायचा आहे. त्यानंतर त्यांचा अपमान करू नये. आणि पुढचा आहे प्रत्येकाचा आदर करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला ही आचारसंहिता एवढी पाळायची जरूर. सर्वांनी हात जोडून सांगा. आपल्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला 27 सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत आपल्या भाषणात करून दिले. नरेंद्र मोदी आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी आपल्याला योग दिनाचं महत्त्व सांगितलं आणि 27 सप्टेंबर 2014 पासून योग दिन साजरा करण्यासाठी सुरुवात झाली. ते म्हणाले होते योग ही भारताच्या प्राचीन परंपरेचा एक अमूल्य अशी देणगी आहे.